मित्रांनो, आपण ज्ञानदेव आणि नामदेव यांचा अनुबंध आधी पाहिला. त्यानंतर नामदेव महाराज पंजाबात गेले. त्यावेळा तिथे काय वातावरण होतं संबंध उत्तर भारतामध्ये, आणि ते वायव्य भारतात का गेले याची थोडीशी कारणमीमांसा केली. आता आपण नामदेव महाराज उत्तरेत असताना आणि त्यांच्यानंतर जवळपास पुढं नानकदेवांच्या अवतारापर्यंत आणि नानकदेवांच्या अवतारानंतर जवळपास पुढे त्यांची जी 10 गुरूंची परंपरा झाली, या सगळ्याचा जो मथितार्थ आहे तो आपण ध्यानात घेणार आहोत. आणि या सगळ्याचा मराठी भक्ती परंपरेशी असलेला जो अनुबंध आहे तो उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला आधी हे पुन्हा सांगितलं पाहिजे की नामदेव महाराज जेव्हा उत्तरेकडे गेले तेव्हा ते एक भक्त भागवत म्हणून गेलेले आहेत. त्यांच्यासमोर नाथ विचार आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडं ही नाथ संप्रदायामध्ये दीक्षित आहेत. आणि स्वतः नामदेवरायसुद्धा त्यांचे गुरु विसोबा खेचर यांच्यामुळे नाथ पंथाशी निगडीतच आहेत. आता हे सगळं बरोबर घेऊन म्हणजे विठ्ठल भक्ती आहे, वारकरी भागवत धर्म आहे आणि सगुण निर्गुणातीत असलेला पंढरीनाथ विठ्ठल हाही त्यांच्या समोर आहे. आणि काही हजाराच्या संख्येनं असतील त्यावेळी हे वारकरी बांधव हे पंढरपूरची नुसती यात्रा करतात असं नाही, ते एका विशिष्ट प्रकारचं अतिशय सत्वशील असं जीवन जगतात. त्यांचा आचारधर्म आहे. आणि म्हणून इभई विठ्ठलू उभई विठ्ठलू विठ्ठलू बिना संसारू नाही अशी एक ध्येयवादी विचारसरणी घेऊन नामदेवराय उत्तरेत वावरलेले आहेत. आता ह्यातून 2 गोष्टी पुढे निघाल्या. एक म्हणजे सिख गुरु परंपरा वायव्य भारतात निर्माण झाली, आणि दुसरी पुढे कबीर, रविदास आणि त्यांच्या निर्गुण संप्रदायातील अनेक व्यक्ती यांच्यासह संतमताची परंपरा निर्माण झाली. आता ही संतमताची परंपरा हिंदीतली आद्य भक्ती परंपरा आहे. आपण भक्त भारतीचा आढावा घेतला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या भक्त भारतीमध्ये आद्यता नामदेवांकडे जाते, आणि नंतर मग पुढं कबीरदास आहेत, रविदास आहेत, मीराबाई आहेत, तुलसीदास आहेत, सूरदास आहेत, अशी पुष्कळ मंडळी आहेत. आता हे सगळं जे काही पुढं भक्तीचं आंदोलन निर्माण झालं त्याच्याशी नामदेव महाराजांचा काय संबंध आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. आता मी एवढंच म्हणेन सुरुवातीला की ह्या नामदेवांच्या यात्रिक वृत्तीमुळे संबंध नामदेव समाज, शिंपी समाज हा प्रादेशिक राहिलेला नाही, तो एक भारतीय समाज बनला. असं सिख बांधवांचं झालं. नामदेव, नानकदेव आणि त्यांना अनुसरणारा सिख समाज हा भारतीय समाज म्हणून पुढे आला. आजची जी संत नामदेव उन्नती किंवा समाजोन्नती परिषद आहे ती अखिल भारतीय आहे. त्यांची अधिवेशनं अखिल भारतीय स्वरूपाची असतात. सिख तर संबंध जगामध्ये आपल्या गुरुद्वाऱ्यांनिशी उद्योग व्यापारासह स्थायिक झालेले आहेत. याचा मी उल्लेख अशासाठी केला की याचा यात्रिकतेशी संबंध आहे, आणि हे ज्या ज्ञातीबांधवांना जमलं किंवा ज्या संत सत्पुरुषांनी यात्रेचा मार्ग अनुसरला त्यांच्या अनुयायांना भारतीयता
आपोआपच प्राप्त झालेली आहे. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर जिथे जिथं गेलो तिथं माझं स्वागत नामदेव समाजाच्या एखाद्या विठ्ठल मंदिरामध्ये तिथल्या भजनी मंडळींनी केलेलं आहे. तसंच सिख गुरुद्वाऱ्यांमध्ये स्वागत झालेलं आहे. म्हणून मला तिथं श्रोतृवर्गही मिळाला आणि मला ज्यांचा आधार वाटावा अशी मंडळी मिळाली आणि त्यांच्यासमोर मी ही सगळी आत्ता जी माझ्यासमोर एक इथे 10-12 पुस्तकं आहेत. मी मुद्दाम त्यांचा उल्लेख करतो. एक पुस्तक आहे सिख गुरुचरित्र शोध आणि बोध. आता हे ते पुस्तक आहे. याचे 2 खंड आहेत किंवा पुढचा एक भाग आहे ह्याच्या सुधारित आवृत्तीचा. जे 3 खंड आहेत ते हे पुस्तक किंवा हे पुस्तक किंवा हे पुस्तक आणि यात अनेक अशी चित्र आहेत की जी ह्या संबंध काळाचा जो प्रवाह आहे त्यात महत्त्वाचे मानदंड कोण ठरले, कोणती गावं ठरली, कोणत्या स्थानी काय काय झालं, या सगळ्याची माहिती सविस्तर या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना मला मुख्यतः तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण मराठी पुरते राहता कामा नये. मराठी भक्ती परंपरेचा आपल्याला अभिमान असायलाच हवा, पण ही भक्ती परंपरा एका प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. जसं शंकराचार्य हे दक्षिणेतून उत्तरेकडे गेले त्यामुळे ते केरळचे आहेत असं काही आपण बोलत नाही. अगदी अलीकडचं उदाहरण देतात महात्मा गांधींचं देता येईल. गांधी गुजराती आहेत असं आपण विचार करत नाही. गांधी हे भारतीय म्हणूनच समोर आपल्या असतात. तसं नामदेव आणि नानकदेवसुद्धा हे अखिल भारतीय समाजाचे महापुरुष भक्तपुरुष म्हणून आपल्यासमोर असले पाहिजेत. आता मी तुम्हाला नानकदेवांकडे घेऊन जातो. नामदेवांच्या नंतर उत्तर भारताला, विशेषतः वायव्य भारताला ज्यांनी अत्यंत प्रभावित केलं असा महापुरुष म्हणजे नानकदेव, ज्यांचा काळ नामदेवांच्या नंतर जवळपास 200 वर्षांनी आहे आणि त्यांच्यासमोर जी कार्यपद्धती आहे ती नामदेवरायांसारखीच आहे. आता मी त्याची 3 सूत्र सांगतो. नानकदेव हे एक त्रिसूत्री सांगत असत. नाम जपहू, कीरत करहू आणि वड्ड खावहू. याचा अर्थ असा की तुम्ही नेहमी भगवंताचं नामस्मरण करा आणि कीरत करहू म्हणजे तुम्हाला मिळालेल्या मानवी जीवनाचा सदुपयोग करा आणि वड्ड खावहू म्हणजे एकत्र खा जेवा. पंक्ती प्रपंच करू नका, स्पृश्यास्पृश्यता मानू नका. हा नीच, तो उच्च, हा दलित, तो अभिजन अशी समाजाची विभागणी करू नका. एकत्र राहा. आणि हे नेमकं वारकरी संप्रदायाचं सूत्र आहे जे तुम्हाला सिखांमध्ये दिसतं आणि ते नानकदेवांनी आरंभीच त्या त्रिसूत्रीतून सांगितलं. दुसरं त्यांनी आचार धर्म म्हणून 5 तत्त्व सांगितलेली आहेत. ती अशी आहेत. नित्य भगवंताला स्मरून आचरण करणं. दुसरं दान पुण्य करणं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जे मिळतं ते इतरांनाही द्या आणि त्याच्यातून पुण्यही जोडा. पुण्याईसाठी कर्मकांड आवश्यक नाही. तिसरं सूत्र त्यांचं आहे, हे आजच्या काळात फार महत्त्वाचं आहे, साफसफाई. तुम्ही स्वच्छ राहा. सर्व ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता पाळा. तुम्ही बघा एखाद्या गुरुद्वाऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारची अस्वच्छता दिसत नाही. चौथं सूत्र आहे नित्य प्रार्थना करावी. आता प्रार्थनेमध्ये नम्रता आपोआप आली. तुम्ही जेव्हा भगवंताची प्रार्थना करता तेव्हा आपोआपच तुमची मान खाली असते
तुमचं मन अंतःकरणाकडे असतं आणि मग तुम्ही त्याच्या जगात आपण राहतो, आपण त्याला स्मरून काही केलं पाहिजे. मग काय करायचं तर सेवा करायची. जीवनाचा उद्देश सेवा असं त्यांनी सांगितलं आणि त्या सेवेचे 3 आधार आहेत. एक गुरु, दुसरं ईश्वर तत्व आणि तिसरं कोणीही माणूस. एक प्रकारे नानकदेवांनी माणूस धर्म सांगितलेला आहे. त्याच्यानंतर स्वतः नानकदेवांचं जीवन कसं आहे, जसं नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर उत्तरेकडे पुन्हा गेले आणि तिकडेच कित्येक वर्ष राहिले. नानकदेवांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा एक शिष्य मर्दाना, हे सुद्धा स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. मर्दाना हा मुसलमान होता आणि त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी वडील होता, पण तो त्यांचा शिष्य होता. त्याला बरोबर घेऊन त्यांनी 4 उदासी म्हणजे तीर्थयात्रा या केलेल्या आहेत. मुद्दाम त्या सांगतो. मी एवढंच सांगेन तुम्हाला, भारताच्या इतिहासात आजवर असा एकही माणूस दाखवता येत नाही की त्यांनी या प्रकारे जग बघितलेलं आहे. काय केलं त्यांनी? 1497 ते 1497 ते 1509 या काळात बंगाल आणि ब्रह्मदेशमध्ये प्रवास केलेले आहेत. त्याच्यानंतर 1510 ते 1515 या काळात त्यांनी दक्षिण भारतात लंकेपर्यंत प्रवास केलेला आहे. पुढे 1515 ते 1517 अशी 2 वर्ष उत्तर प्रदेश, हिमालय, तिबेट आणि चीनमध्ये ते गेलेले आहेत. पुन्हा 1517 ते 1521 या काळात ते मध्य पूर्वेत गेलेले आहेत. म्हणजे मक्का, मदिना त्यांनी पाहिली आहे. इराक, इराण, बगदाद या ठिकाणी खाणाखुणा आहेत त्यांच्या. आता या प्रकारचा प्रचंड जगप्रवास नानकदेवांनी मर्दानासह केला आहे. आणि त्यांचं एकच छोटंसं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे जपूजी. याला विनोबा भावेंनी शिखांचा हरिपाठ असं म्हटलं आहे. हे नामस्मरणाचा हा ग्रंथ आहे, अगदी छोटासा ग्रंथ आहे आणि हाच श्री गुरुग्रंथ साहेबाचा शुभारंभ आहे किंवा त्याचा उपोद्घात आहे. आता मी या ठिकाणी एक उल्लेख करतो. आजही आपण बिदरला गेलात, बिदर हे आज कर्नाटकात आहे. एकेकाळी बिदरसह महाराष्ट्र वगैरे आपण झगडत होतो. या बिदरला एक नानक झिरा आहे. एक नानकांच्या नावानं मोठा गुरुद्वारा आहे आणि तिथे नानक राहिले होते आणि तिथं तो नानक झिरा त्यांनी निर्माण केला. झराय अशी श्रद्धा आहे आणि हजारो शीख आणि इतर धर्मीयसुद्धा तिथे नेहमी जात असतात. तुम्ही पुण्यात जरी बघितलं तरी किमान 40 गुरुद्वारे पुण्यात आहेत. असेच मुंबईत आहेत, बहुसंख्येनं आहेत. असेच नागपूरला आहेत, जळगावात आहेत, अमरावतीत आहेत. कितीतरी यांचा जर नुसता इतिहास एखाद्याने लिहायचा म्हटलं तर त्याला आयुष्य पुरायचं नाही, एवढे गुरुद्वारे आहेत. आणि परदेशातले गुरुद्वारे यांची जर संख्या ध्यानात घेतली तर किमान तुम्हाला 2500 गुरुद्वाऱ्यांचा इतिहास हा लिहिला गेलेला आहे, सचित्र लिहिला गेलेला आहे. हे पहा एकदा. असं जगातल्या कोणत्याही धर्माला शक्य झालेलं नाही की आपली श्रद्धास्थानं ही त्यांनी ठिकठिकाणी अशा रीतीने उभी केली की भगवंत म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, ईश्वरनिष्ठा म्हणजे काय, सत्वशील आचरण म्हणजे काय, हे त्या गुरुद्वाऱ्यात तुम्हाला पाहता येतं. आता मी थोडंसं उदाहरणं देऊन बोलणार आहे. एक मक्केचा प्रसंग सांगितला जातो नानक चरित्रामध्ये. तो अजब आहे. मक्केला गेल्यानंतर नानकदेव तिथं झोपलेत असं त्याच्यात वर्णन आहे. तर तिथं कोणीतरी त्याच्याने इथं झोपायचं नसतं आणि हे पाय इकडे करायचे नसतात कारण इथं ही पवित्र जागा आहे वगैरे.
मी फार तपशिलात जात नाही. तपशील जर सांगितले तर हे किती विदारक आहे हे जास्त एखाद्याला जाणवेल. म्हणून मी लोकांच्या श्रद्धा ध्यानात घेऊन नम्रतेने आणि संयमाने हे बोलतो आहे. तर तसं ते झोपले म्हटल्यानंतर तिथले लोक सांगायला लागले की हे काय आहे म्हणाले. तर त्याने एवढं सांगितलं, तुमचा परमेश्वर तर या ठिकाणी आहे असं वाटतं तुम्हाला, मग त्या ठिकाणी काय आहे. त्यांना उत्तर देता येईना. आणि मग नानकदेव तसंच झोपले असं ते आहे. आता हे नानक चरित्रामध्ये गेले 300-350 वर्ष असणं ही काही साधी गोष्ट नाही. असाच प्रसंग नामदेव चरित्रात आहे. नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला गेले तेव्हा त्यांचे पुढे गुरु म्हणून प्रसिद्ध झालेले विसोबा खेचर हे औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये शिवपिंडीला पाय लावून झोपलेले होते अशी कथा आहे. आणि नुसती कथा नाही, यासंबंधी पूर्ण लोकांना विश्वास आहे. तर तेव्हा ते नामदेव म्हणाले, म्हाताऱ्या काय कुठे कसं झोपला आहेस म्हणाले, आणि पाय कुठे लावलेत. तर त्या म्हाताऱ्यानं ते सोंगच घेतलेलं होतं. त्यांनी सांगितलं, मग तू असं कर, हे पाय माझे जिथं तुझा देव नाही आहे तिथं ठेव. मग त्यांनी त्यांचे पाय उचलले आणि इतरत्र ठेवायचा प्रयत्न केला. आणि नामदेवाला तिथंसुद्धा शिवपिंड दिसली. हे त्याला आश्चर्य वाटलं, ह्याचा पाय जिथं ठेवावं तिथं शिवपिंड आहेच. आणि मग एक वाक्य येतं, हे वाक्य नामदेवांच्या गाथेमध्ये सतत येतं, देवा विण ठावरिता नाही. एक अशी क्षुल्लक जागा कुठे नाही की जिथे देव नाही आहे. तुझं देव असेल तिथं ठेव पाय. आणि हेच पुढं मग नामदेव वायव्य भारतात सांगत राहिले, एकही धरिये एकही पाथर धरिये पाव, दुजे पाथर करिये भाव. एका दगडावर पाय ठेवतोस आणि दुसऱ्या दगडामध्ये तू परमेश्वराचं अस्तित्व मानतोस. जर तो देव असेल तर हा सुद्धा देव सर्वत्र आहे. आता हे असले प्रसंग आपण जेव्हा पाहतो ते ह्या दोन महापुरुषांच्या चरित्रातलं कार्यसाम्य आपल्याला सांगता येतं. असे बरेच प्रसंग माझ्यासमोर आहेत. मी आणखी एक प्रसंग सांगतो, हा सुद्धा आजच्या काळात थोडासा धक्कादायक वाटेल. एकदा मर्दाना म्हणाला, गुरुजी मी जर समजा तुमच्या आधी गेलो तर माझं काय करणार. तर त्याने सांगितलं, काय बा असं तुझ्या मनात काय, तर कोणी केव्हाही जाईल. तो म्हणा, मी थोडासा वयाने जास्त असल्यामुळे मी आधी जाण्याची शक्यता आहे. आता ते गुरु नानकदेव अंतर्ज्ञानी होते. त्याने सांगितलं, ठीक आहे, तसं जर झालं ना तर तुझी काय इच्छा आहे. ते म्हणजे जे तुम्हा मंडळींचं करतात तसंच माझं करा. आणि मर्दानाच्या मृत्यूनंतर त्याचा सिख पद्धतीने किंवा हिंदू पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे. कोणाला खरं वाटणार नाही. एखादा मनुष्य जेव्हा सत्पुरुषाशी निगडीत होतो आणि त्याचा भक्त बनतो तेव्हा तो किती त्याच्याशी सायुज्य किंवा त्याच्याशी एक प्रकारचं त्याचं मन, त्याचं चित्त, त्याचा आचार, त्याचे विचार हे किती जुळतात त्याचा हा सगळा नमुना आहे. मी जास्त तपशिलात जात नाही. आणखी एक प्रसंगाचा उल्लेख करतो. नानकदेव जगन्नाथपुरीला गेले तसा प्रसंग आहे. आणि तिथं जगन्नाथाची अलीकडेच यात्रा झाली बघा. जगन्नाथाची नेहमीप्रमाणे यात्रा सुरू होती, खूप लोक जमले होते आणि जगन्नाथाची त्याने आरती सुरू केली. ती आरती सुरू केल्यानंतर नानकदेव बाहेर निघून गेले. हे लोकांना आश्चर्य वाटलं, आरतीच्या वेळेला बाहेर का गेला हा माणूस. आणि ते बाहेर जाऊन स्वतः एक आरती म्हणत बसली. ती आरती अशी आहे, गगन में थालू रविचंद दीपक बने, तारिका मंडल जनक मोती, धूप मल आनलौ पवनु चवरू करे, सगल बनराई फूलंत ज्योति, कैसे आरती होई भवखंडना तेरी आरती, अनहता सबद बाजंत भेरी.
पुष्कळ मोठी आरती ही, आणि ही खरी जगन्नाथाची आरती व्हायला हवी असं ते म्हणाले. याचा अर्थ काय? जगन्नाथ म्हणजे काय? या संबंध जगताचा, सृष्टीचा जो करता धरता आहे त्याची आरती करताना तुम्ही सृष्टीची आरती केली पाहिजे. मी सृष्टीकडे जाऊन बघत बसलो आणि सृष्टीमध्ये बुडून गेलो, सृष्टीची आराधना करत राहिलो. आणि ह्या संबंध आरतीमध्ये तुम्ही जेव्हा आरती करता, आर्तस्वरात भक्ती गान करता, त्यावेळेला तुम्हाला सगळी सृष्टी समोर दिसली पाहिजे. तुमची दृष्टी मर्यादित राहता कामा नये. असो, अशा पुष्कळ प्रसंगातून नानकदेवांचं जीवनचरित्र उलगडता येईल. मी एवढंच शेवटी सांगतो की हे सगळे प्रवास केल्यानंतर शेवटी नानकदेव हे रावीच्या किनारी 1521 ते 1539 या काळात राहिले आणि तिथं त्यांनी सामूहिक शेती केली. आज हा शब्द फार प्रचलित आहे. सामूहिक शेती नानकदेवांपासून सुरू झालेली आहे. आणि मग त्यांनी तिथे आपले सगळे शिष्य जमवले आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आचारधर्म शिकवला. आणि नंतर आपल्या निर्वाणाची वेळ आल्यानंतर 1539मध्ये त्यांनी परंपरेनं आपली गादी कुणाला दिली नाही. त्यांनी एका शिष्याची निवड केली आणि तो दुर्गा भक्त आहे. आणि मग त्याच्यापासून नानक परंपरा ही पुढे गेली. नानकदेवांच्या विषयी बोलणं इथे थोडं थांबवतो, कारण आपल्याला पुढच्या गुरुपरंपरेकडे वळायचं आहे. तर दुसरे जे गुरु आहेत अंगददेव, त्यांची निवड नानकदेवांनी एक उत्तम शिष्य म्हणून केलेली आहे. या संबंधीचा तपशील आपण जरा निवांतपणानं बघूया. आता मी द्वितीय गुरु अंगददेव, तृतीय गुरु अमरदास आणि चौथे गुरु रामदास यांच्याविषयी थोडंसं सांगणार आहे. अंगददेव यांचा काळ 1504 ते 1552. हे दुर्गा भक्त होते आणि यांच्या अनेक अग्निपरीक्षा नानकदेवांनी घेतल्या असं दिसतं. आणि मग हेतुपूर्वक त्यांची आपल्या नंतरचा वारसदार म्हणून निवड केली. याला नानकांच्या मुलांनी विरोध केला असा सुद्धा इतिहासात भाग आहे. पण नानकदेवांनी त्याचा विचार केला नाही. आता यांनी काय केलं? अंगददेवांनी आपल्या काळात त्यांनी सती प्रथेविरुद्ध चळवळ केलेली आहे. फार महत्त्वाची गोष्ट. इतक्या जुन्या काळात एक भक्ती मार्गातला माणूस हा सती प्रथेविरुद्ध चळवळ करतो आणि आपल्या बांधवांना सांगतो, आपल्या भक्तांना सांगतो की तुम्ही हे करा. दुसरं, त्याने रोगी सेवा केलेली आहे. हेही फार महत्त्वाचं आहे. ते चौऱ्या ढाळून घेत बसले नाहीत, पाया पडून घेत पैसा का जमा करत बसले नाहीत. त्यांनी रोग्यांची सेवा केली. आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांनी श्रमप्रतिष्ठा राखलेली आहे, शारीरिक श्रम केलेले आहेत. पण औरंगजेबाचं कौतुक सांगतो की तो टोप्या शिवून आपला स्वतःचा चरितार्थ मिळवत असे. आता हे सगळं कौतुक म्हणून सांगतो आपण, पण औरंगजेबाचं जे संबंध आयुष्यभराचं क्रौर्य आहे जवळच्या लोकांशी आणि इतरांशी, ते पाहिल्यानंतर त्याचं टोप्या शिवणं आणि साधेपणा याला अर्थ राहत नाही. हे जे सत्पुरुष आहेत अंगददेव, यांनी शारीरिक श्रम केले. म्हणजे काय केलं तर काथ्यापासून त्यांनी किंवा घायपातापासून दोरखंड विणलेले आहेत. अतिशय कष्टाचं काम असतं आणि हे करून त्यांनी आपला चरितार्थ भागवलेला आहे. त्यांची 2 मुख्य कामं आहेत. गुरुचरित्राचा आरंभ त्यांनी केला, त्याला मोहन पोथी असं म्हणतात, आणि त्यात नामदेवांची पदं आहेत. दुसरं त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे लंगर. लंगर म्हणजे सहभोजन. कोणी आला गुरुद्वाऱ्यात तर त्याला लंगर म्हणजे भोजनाचा प्रसाद दिला जातो. ही व्यवस्था त्यांनी बळकट केली. त्याच्यानंतरचे जे गुरु आहेत अमरदास, त्यांना दीर्घ जीवन मिळालेलं आहे 1534 ते 1581.
हे विष्णू भक्त होते, हे मला सांगायला पाहिजे. हे मुळात विष्णू भक्त. आणि त्यांची सुनबाई ही नानकदेवांच्या मठात जाते असं त्याला दिसलं, अंगद देवांना भेटायला जाते असं दिसलं. आणि म्हणून त्यांनी त्याचा विचार केला आणि अत्यंत विनम्र वृत्तीनं ते अंगद देवांच्या सेवेत रुजू झाले, वृद्ध असून. आणि यांनी सुद्धा सतीप्रथेला विरोध केला, मोहन पोथी अधिक वाढवली आणि अकबराशी यांचा स्नेह होता म्हणून या काळात एक शिखांचं शांतीपर्व निर्माण झालं असं म्हणतात. आणि आनंद काव्य हे त्यांचं प्रसिद्ध आहे. हे आनंद काव्य गुरुग्रंथामध्ये आहे. त्याच्यानंतर त्यांचे पुढचे जे गुरु आहेत रामदास, यांच्याविषयी पुष्कळ बोलण्यासारखं आहे. रामदास यांनीच अमर सरोवर निर्माण केलं. अमर सरोवर म्हणजे अमृतसर, अमृताचं सरोवर. हे लाहोर मार्गावरचं नाकं म्हणून त्यांनी तयार केलेलं आहे. आता ह्या आधीच्याही गुरूंनी शिखांना नाना प्रकारच्या सुविधा, विशेषतः सरोवर निर्माण करून पाण्याची सुविधा, रस्त्यांची सुविधा, राहण्याची सुविधा, गुरुद्वाऱ्यांची सुविधा, या सगळ्यामुळं व्यापार शिखांचा वाढला आणि लाहोरच्या मार्गावरचं मुलतानकडे जाण्याचं महत्त्वाचं ठाणं म्हणून अमर सरोवर उभं राहिलं. आणि मग अत्यंत निर्मोही वृत्तीचे असलेले रामदास यांनी मसंद ही प्रथा सुरू केली. मसंद म्हणजे मसनद, म्हणजे गुरुदक्षिणा. मुसलमानांच्या वक्फशी ह्याची तुलना करता येईल, किंवा काही संघटना गुरुदक्षिणा गोळा करतात आणि ते पैसे सामाजिक कामासाठी खर्च करतात असं सांगतात. यांनी ही जी व्यवस्था निर्माण केली, मसंद आणि काय एक प्रकारे दशबंध अशी एक आहे. दशबंध म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा काही भाग हा धर्मासाठी खर्च केला पाहिजे. आणि याच्यातून अनेक सामाजिक कार्य त्यांनी उभी केली. अमृतसर शी संबंधित कथा आहेत त्या वाचल्यानंतर ह्याचा रामायणाशी संबंध आपल्याला जोडता येतो. लवकुश हे इथून निघाले असं सांगतात. ती जागा का निवडली? मी त्याला एवढंच म्हणेन की ह्या जागेची निवड त्यांनी केली, त्याची कारणं काहीही असोत, पण गुमानजवळ ही जागा आहे आणि गुमान आधी झालेलं आहे, नामदेवांचं गुमान, आणि त्यानंतर मग अमर सरोवर किंवा अमृतसर आहे. आता ह्यांच्या जीवनामध्ये अनेक अशा विचित्र घटनाही घडलेल्या आहेत गृहकलहामुळे. म्हणून त्यांनी आपला तिसरा मुलगा अर्जुन याची आपल्यानंतर निवड केलेली आहे. आणि अर्जुन देव हे शिखांचे 5वे गुरु. यांनी संबंध सिख समाजाला, धर्माला आणि एकूण साऱ्या पूर्वगुरूंनी तयार केलेल्या व्यवस्थेला एक विलक्षण असं वळण दिलेलं आहे. ते काय दिलं हे आपण आता पाहायचं आहे. सिखांचे 5म गुरु अर्जुन देव यांचा का, आता बघा, हे अर्जुन देव असं नाव आहे. खरं मुळातलं त्याचं नाव अर्जुन मल असं आहे. ते अर्जन म्हणतात, खरं ते अर्जुन देव असं आहे. 1563 ते 1606 असा त्यांचा काळ आहे. आणि चतुर्थ गुरु रामदास यांचे ते धाकटे पुत्र आहेत. आता यांनी रामदासांनी जी व्यवस्था केली होती, विशेषतः मसंद आणि दशबंध म्हणजे गुरुदक्षिणा आणि शिखांनी काहीतरी धर्मासाठी विशिष्ट मिळकत आपली देणं, आजही शीख हे करत असतात तुम्हाला सांगतो. तर हे त्याने अधिक व्यवस्थित केलं, त्याला एक शिस्त लावली. आणि अर्जुन देव हे राजकारण निपुण असल्यामुळं, व्यवस्थापटू असल्यामुळं, कुशल मुत्सद्दी आणि प्रतिभासंपन्न असल्यामुळं त्यांनी या धर्मशील आंदोलनाला एका राजकीय चळवळीचं रूप दिलं. त्यामुळे त्यांना सच्चा पातशाह असं म्हणतात. आता हे सुद्धा ध्यानात घेण्यासारखं आहे. सच्चा पातशाह असं का म्हणतात? तर दिल्लीच्या बादशहाला पातशाह म्हणण्याची प्रथा होती.
तर ह्यांना सिख बांधव सच्चा म्हणजे खरा बादशाह आहे, हा खरा आमचा बादशाह आहे. आता हा जो शह दिला, इथे मी मुद्दाम शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो. अर्जुन देवांचा लढाऊ बाणा, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांची एकूण कार्यपद्धती पाहिल्यानंतर पुढे केवळ 40 वर्षात निर्माण झालेल्या आणि कार्यप्रवण झालेल्या शिवाजी महाराजांनी हिंदू पदपातशाहीचाच स्वराज्याचा शुभारंभ केलेला आहे. आता हा पातशाह शब्द हा इकडून आला आहे असं मी म्हणालो किंवा त्या दोघात साम्य आहे असं म्हटलं तर ते पटेल. आता या सगळ्याचा राग पहिल्यांदा कोणाला आला? दक्षिणेत जेवढ्या मुसलमानांच्या शाह्या होत्या, ज्या शाह्यांमध्ये अनेक मराठा सरदार हे सतत आपली सगळी मर्दुमकी त्या मुस्लिम शासनासाठी खर्च करत होते, त्यांना राग आला कोणाचा? शिवाजीचा. आणि मग पुढे औरंगजेबाला तर आलाच आला. असंच ह्या पंचमगुरूंचं झालं. आणि मग जो स्वाभिमानी हिंदू सिख समाज उभा राहिला होता, त्याला क्रूर इस्लामी राजवटींनी त्यांचा पद्धतशीर छळ सुरू केला. आता दुर्दैवाचा भाग असा आहे की अकबरानंतर त्याच्यासारखा दिने इलाही म्हणजे सर्व धर्म समन्वय करण्याचा मार्ग, आता असलं करणारा त्यांचा वारसदार झाला नाही. त्याचा अकबराचा मुलगा सलीम किंवा जहांगीर हा अत्यंत क्रूर होता, अतिशय विलासी होता. तो जेव्हा सर्वसत्ताधीश झाला तेव्हा त्याला शिखांचा विकास आणि वैभव डाचायला लागलं. त्यांनी सरळ सरळ शिखांची वैर सुरू केलं आणि अमानुष रीतीनं त्यांनी पंचमगुरूंचा वध केलेला आहे. संभाजी महाराजांच्या वधापेक्षा भयानक ही अशी घटना आधी घडलेली आहे. केवळ 42 वर्षाच्या अर्जुन देवांना त्यांनी काय केलं तर त्यांनी लाहोरला बोलावून घेतलं. त्यांना आपल्या भावाला त्यांनी मदत केली, म्हणजे खुसरो हा त्याचा भाऊ जहांगीर, त्याला मदत केली. याच्यासाठी प्रचंड दंड केला. त्याची सगळी मिळकत जप्त केली, त्याच्या 10 इमारती जप्त केल्या आणि त्याच्या लहान मुलाला मुर्तजा खान याच्या ताब्यात देऊन टाकलं. आणि आपल्या सैनिकांना आदेश दिले की या अर्जुन देवाचा हाल करून वध करून टाका. आता याच्यासंबंधी मी काय म्हणतो याच्यापेक्षा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी काय म्हणतायत हे सांगितलं की अभ्यासकांना जरा ते अधिक विचारात घ्यावंसं वाटेल. लक्ष्मण शास्त्री जोशींनी लिहिलं आहे की गुरु अर्जुन देवांना मुसलमानात तरी आणायचं, म्हणजे मुसलमान करायचं किंवा त्यांना नष्ट करायचं असं जहांगीरनी ठरवून टाकलं. आणि मग त्याला दंड केला. त्याला आदिग्रंथातून अनेक ओळी काढून आपली प्रशंसा करायला सांगितलं. अर्जुन देवाने याला नकार दिला. नुसता नकार दिला असं नाही तर हे मी काहीही करणार नाही आणि मी कुठलंही असं चुकीचं काम केलेलं नाही, तेव्हा तुम्ही काय तुम्हाला ज्या द्यायच्या त्या आज्ञा द्या, मला काही म्हणायचं नाही. आता डॉक्टर गंडा सिंग की ज्यांनी शिखांचा इतिहास लिहिलेला हा जगमान्य आहे, त्यांनी सुद्धा ह्या भयानक वधाचं अतिशय सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. मेकॉलिफ हा शिखांचा इंग्रज चरित्रकार, त्यांनी सुद्धा हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. काय केलं? भयानक केलं. एका किल्ल्यात त्यांना बंदिवान म्हणून ठेवलं. त्यानंतर मे महिन्याच्या कडक उन्हात वाळवंटात त्यांना बांधून ठेवलं
आणि अंगावर उकळतं पाणी घालून त्यांच्या शरीरावर फोड येतील आणि त्यांचे हालहाल होतील असं पाहिलं. शेवटी ते सहन झालं नाही म्हणून त्यांनी रावीमध्ये उडी घेतली आणि आपलं जीवन संपवलं. अशी ही कथा आहे. आता ही भयानक पद्धत मुसलमानी राजवटीची शिखांनी सहन केलेली आहे. मी पुढे तुम्हाला सांगेन पुढच्या गुरूंच्या संदर्भात. शिखांच्या गुरूंचा नुसता छळ नाही, म्हणून शीख हे कधीही अशा क्रूर जुलमी अन्यायकारी लोकांशी कधीही कोणतीही तडजोड करत नाहीत. रामदासांच्या नंतर शिखांचे पुढचे गुरु आहेत हरगोविंद. हरगोविंद यांना 12व्या वर्षी गुरुगादीवर विराजमान करण्यात आलं. 1595 ते 1644 असा त्यांचा काळ आहे. अशी एक गंमत सांगतात की त्यांचं जेव्हा ते गुरुगादी ग्रहणाचा समारंभ होता तेव्हा बुढा हा जो एक सर्वात जुना शीख होता, जो बहुतेक गुरुग्रहणाच्या वेळेला जे आवश्यक काम आहेत ते करत असे, ते तलवार बांधताना त्यांनी चुकून दुसऱ्या बाजूला बांधली नेहमीच्या जागेच्या ऐवजी. तर त्या गुरूंनी सांगितलं दुसऱ्या बाजूलाही बांधा आता, आणि 2 तलवारी त्यांनी बांधून घेतले. लोक म्हणाले हे 2 काय तलवारी बांधल्यात? तर त्यांनी सांगितलं एक पीरी के लिए है और एक मीरी के लिए है. म्हणजे एक धर्मगुरू म्हणून माझी तलवार आहे जी इतरांच्या रक्षणासाठी आहे, आणि दुसरी तलवार जी आहे ती माझ्या स्वतःच्या आणि घराच्या रक्षणासाठी आहे. तेव्हा पीरी आणि मीरी, स्वरक्षण आणि समाजरक्षण, ह्या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्या आहेत असं ते म्हणू लागले. आणि शिखांचं क्रांती पर्व सुरू झालं. हरिकथा कीर्तनाबरोबर राजकारण, कुस्त्या, द्वंद्वयुद्ध, दांडपट्टा, भालाफेक, अश्वारोहण यांच्या स्पर्धा, हे असं अनेक वर्ष ते करत राहिले. परत दिल्लीपतींचा रोष झाला आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्याला कित्येक वर्ष ग्वाल्हेरच्या तुरुंगात ठेवलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी धर्मशीलता सोडली नाही. त्याचा परिणाम एवढा झाला की त्यांना पुढे बंदी छोड गुरुजी असं म्हणायला लागले. म्हणजे त्यांच्या प्रभावामुळे अनेकांच्यात बदल झाला आणि ते बंदी जे होते, कैदी जे होते ते बदलले. आता ह्याच्यातला मला महत्त्वाचा प्रसंग महाराष्ट्राच्या दृष्टीने असा सांगायचा आहे की 1644 म्हणजे त्यांचं अखेरचं वर्ष आहे. त्या वर्षी एक अशी अजब घटना घडली की ज्याचा संबंध महाराष्ट्राच्या इतिहासावर पुढे परिणाम झाला. ती घटना अशी आहे की 1644च्या सुमाराला समर्थ रामदास हे त्या भागामध्ये फिरत असताना त्यांनी पाहिलं की सगळी युद्धव्यवस्था आहे आणि हे गुरुमंदिर आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी विचारलं हे जर अध्यात्माचं ठिकाण असेल इथं ही युद्धव्यवस्था काय आहे? ते म्हणाले ते आम्हाला माहीत नाही, तुम्ही जाऊन विचारा. मग त्यांना सांगण्यात आलं हरगोविंदाला की दख्खन से एक साधू आया है और पूछता है कि ये क्या है. त्या हरगोविंद आणि त्यांची भेट हे सगळं शिखांच्या इतिहासात व्यवस्थित लिहिलं गेलेलं आहे. हरिराय आणि हरगोविंद यांची भेट झाली आणि हरिराय नव्हे हरिगोविंद आणि आपले रामदास यांची. आणि त्यांनी काय केलं तर रामदासांना त्यांनी सांगितलं की याच्या पुढचा जो काळ आहे हा 2-2 तलवारीने लढण्याचा काळ आहे. तुम्हाला स्वत्वरक्षण करण्यासाठी आणि धर्मरक्षण करण्यासाठी किंवा समाजाचं रक्षण करण्यासाठी लढावं लागेल, आणि म्हणून मी ही तयारी केलेली आहे. आणि हे सगळं त्यांनी सांगितलं एवढंच नव्हे तर त्यांना एक भेटवस्तू दिली. ती वस्तू आहे गुप्ती, जी दडवून ठेवायची असते, ती शिखांकडे असते. आजही अशी गुप्ती तुम्हाला सज्जनगडावर दाखवली जाते आणि शिवाजीराजांनी दिली आहे असं सांगतात. मला असं वाटतं की शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये रामदासांना फिरण्यासाठी गुप्तीची काहीच आवश्यकता नाही. गुप्ती ही गोष्टच उत्तरेकडची आहे आणि शिखांची आहे. ती गुप्ती त्यांना दिली आहे, ती हरगोविंदांनी दिली आहे अशी शिखांची श्रद्धा आहे. मला ती मान्य आहे. आणि मग तुम्हाला असं दिसतं की रामदास इथं जे आले ते संत म्हणून राहिले नाही, ते समर्थ स्वतःला म्हणायला लागले. आणि मग
समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, अशी त्यांची घोषणा आहे. किंवा बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला, हे जी सगळी तडफदारीची वाक्य तुम्हाला रामदासात दिसतात, याचा कुठेतरी त्यांनी शिखांची प्रतिकारक क्षमता पाहिली, त्यांच्या गुरूंचं व्यवहार पाहिला, वर्तन पाहिलं, त्याच्याशी संबंध जोडता येतो. मी पुढच्या 2 गुरूंचा नुसता ओझरता उल्लेख करणार आहे. एक आहेत हरिराय आणि दुसरे आहेत हरिकिशन. हे गंमत बघा, शिखांच्या इथे हरी हा शब्द नाना प्रकारे येत राहतो सारखं. ते हर म्हणतात, पण ते मुळात हरिकिशन आणि हरिराय असं आहे. 1630 ते 1661 हरिराय आणि 1656 ते 64 हरिकिशन. आता हे हरिराय यांचा औरंगजेबाशी संघर्ष झाला अशी वस्तुस्थिती आहे. पण यांचं काम काय होतं, ते हे औषधींचा अभ्यास करत असत. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. प्राचीन भारतीय औषधींचा यांनी उत्तम अभ्यास केला आणि वैद्य आणि हकीम हे जे होते यांना अधिक प्रोत्साहन दिलं आणि ही उपचार सेवा ते करायचे. योगायोग असा, शहाजहानचं ज्याच्यावर फार प्रेम होतं, दारा शिकोह हा त्याचा जो मुलगा होता, तो दीर्घकाळ आजारी होता. त्याला बरं करण्याचं काम हे हरिरायने केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा शीख आणि मोंगलांचे संबंध सुधारले असं म्हणतात. त्याच्यानंतर मग प्रसंग असा आहे की हे जे दुसरे गुरु झाले ते केवळ 5 वर्षाचे असताना त्यांना ते गुरुस्थान मिळालेलं आहे आणि त्यांना कधी स्वास्थ्य मिळालं नाही. आणि मग जसं पेशवाईतला प्रसंग आहे की नारायणराव मारला गेल्यानंतर त्याच्या मुलाला ते गादीवर तो पाळण्यात असतो तेव्हा, आणि ते बारभाईंचं कारस्थान, असं आपण कारस्थान नाही आहे, ते बारभाईंचं राजकारण आहे. आणि ते राजकारण असं झालं की ज्याच्यामुळे पुन्हा मराठी साम्राज्य टिकलं. आता हा देवी रोगानं ह्या गुरुचं निधन झालेलं आहे. पण त्याची एक मौज अशी आहे की त्याने नंतर आपले आजोबा जे होते, ज्यांना गुरुपद आधीच मिळालं पाहिजे, तेग बहादूर यांचं नाव सुचवलं, असा साधारणपणे चरित्रातला भाग आहे. आणि मग त्यांनी तेग बहादूर यांची शिखांचे गुरु म्हणून, 9वे गुरु म्हणून निवड केली. आणि मग शिखांच्या इतिहासाला एक विलक्षण कलाटणी मिळालेली आहे. मित्रांनो, आपण 9व्या गुरूंकडे वळणार आहोत. 9वे गुरु तेग बहादूर 1621 ते 1675. केवळ 11 वर्षे हे गुरुगादीवर होते, पण त्यांनी हिंदू सिख सौहार्दाला पूरक असं पुष्कळ कार्य केलेलं आहे आणि ब्रजभाषेमध्ये त्यांची रचना आहे. आता हे तेग बहादूर यांनी सिख धर्माची जी व्यवस्था होती आधीच्या गुरूंनी केली ती अधिक मजबूत तर करतातच, पण त्यांनी सिखांना लढाऊ बनवलं आणि त्यांनी धर्मरक्षणासाठी आपल्याला पाठवलं आहे अशी भूमिका घेऊन त्यांनी नाना प्रकारे शिखांची सैन्य शक्ती वाढवली, प्रतिकार क्षमता वाढवली. पण हे सगळं अपेक्षेप्रमाणे दिल्लीच्या मुसलमानी राजवटीला सहन झालं नाही. आणि मग तेग बहादुरांना ज्या पद्धतीनं संपवण्यात आलेलं आहे ना, हे काय भयानक कृत्य आहे. हे आजही तुम्ही दिल्लीला जर चांदणी चौकातल्या गुरुद्वारात गेलात तर तिथं पाहता येतं. तिथं तुम्हाला ती कोठडी दाखवली जाते जिथं त्यांना ठेवलं होतं. त्या ठिकाणी शीख बांधव जेव्हा मत्था टेकायला जातात तेव्हा त्यांचे अश्रू अनावर झालेले असतात, आपलेही होतात. कारण तेग बहादुरांच्या बाबतीत काय केलं औरंगजेबाने, एक तर त्यांना चांदणी चौकात आणण्यात आलं. चांदणी चौक म्हणजे दिल्लीचा आजचाही
सर्वात प्रशस्त असा भाग, सर्वात जास्त वर्दळीचा भाग. आणि त्यांना आधी त्यांचे 5 जे सहकारी होते त्यातले मतीरामाला तिथं भर चौकामध्ये करवतीने त्याचे तुकडे करून ते लोकांना दाखवण्यात आले. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा सहकारी दयाल म्हणून होता, त्याला उकळत्या तेलाच्या कढईत घालून भाजण्यात आलं. तिसरा सतीदास, याला तलवारीने त्याचे तुकडे तुकडे करून ते लोकांना दाखवण्यात आले. हा सगळा प्रकार जाहीरपणानं करून त्या तेग बहादुरांना असं सांगण्यात आलं, हे असं तुमचं होईल म्हणून तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, किंवा हे तुमची स्वतंत्र जो तुमचा धर्म आहे आणि त्याची गादी तुम्ही स्वीकारलेली, हे सगळं सोडून द्या. संभाजीप्रमाणे त्याने उत्तर दिलं, यातलं मी काहीही करणार नाही, कारण मी काहीच वेडवाकडं वागलेलो नाही. माझी गुरुपरंपरा आहे नानकदेवापासूनची, तिचं मी रक्षण केलेलं आहे. आणि त्यांचे उद्गार आहेत त्यावेळी, ते उद्गार सांगतो. चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होई. माणसाने चिंता कशाची करावी? जर अनहोनी असेल, काहीतरी न होण्यासारखं असेल, तर त्याचा हे काय तुम्ही जे करताय ते तुम्ही तेच करताय, मी जे करायला पाहिजे तेच मी करतोय, तुम्ही काय अनहोनी करणारा मनुष्य नाही. चिंता ताकी कीजिए जो अनहोनी होई, इहमा रघु संसार को नानकू थिरू आणि नाही कोई. म्हणजे नानकदेव आणि तसे सत्पुरुष हे खरे आपले बादशाह आहेत, आपले राजे रजवाडे आहेत. त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, त्यामुळे इथं कोणी स्थिर नाही, आला तो जाण्यासाठीच आहे. तेव्हा काय, जो जो उपजीवो सो बिनसे, जे उपजलेलं आहे ते कधीतरी नष्ट होणारच आहे, मी चिंता करत नाही. आणि मग नानक हरिगुण गायिके छाई सकल जंजाल. मी हरिगुण गाण्यात इतका मग्न आहे की मी सगळ्या जगाची झंझट सगळी जी आहेत ती सोडून दिलेली आहेत. आणि मग चांदणी चौकात आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं, याचं मुंडकं उडवून टाका, आणि त्यांचा शिरच्छेद केलेला आहे. पुढचा इतिहास भयानक आहे. शिरच्छेद केल्यानंतर सगळी माणसं तिथून निघून गेली आणि ते जे मुंडकं होतं गुरूंचं ते घेऊन एक रंगरेटा म्हणजे सफाई कामगार हा तिथून निघाला आणि त्यांनी ते आनंदपूरला 10 वर्षाचा असलेला जो त्यांचा पुत्र होता गोविंद सिंग त्याच्यासमोर नेऊन ठेवले. त्याची विटंबना होऊ दिली नाही. खरे धर्मवीर कसे असतात त्याचा हा नमुना आहे. आणि मग पुढं 10 वर्षाचे गोविंद सिंग हे शिवाजीराजांचे एक प्रकारे समकालीन आहेत. त्याने काय केलं हे आपण नंतर पाहणार आहोत. आणि मग आपल्याला असं दिसेल की सिखांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास हा एकमेकाशी कसा संलग्न आहे हे आपल्याला गुरु गोविंद सिंगांच्या संबंधी बोलताना जास्त स्पष्ट करून सांगता येईल. मित्रांनो, गुरु गोविंद सिंगांचा काळ 1666 ते 1308 असा आहे. म्हणजे त्यांनी शिवशाही, नंतर मावळ्यांचे पराक्रम आणि पेशवाईचा आरंभकाळ या सगळ्याच्या सीमारेषेवर आपला निरोप घेतलेला आहे. आणि या व्यक्तीनं सर्वात मोठं काम जर काय केलं जे शिवाजीराजांना जमलं नाही त्यांच्या कमी वयात जाण्यामुळे, ते म्हणजे औरंगजेबाचा विनाश. कधी आपण विचार करतो का की मराठेशाही बुडवायला आलेला औरंगजेब हा नगरला 17 वर्ष तळ ठोकून होता. तो इथे 17 वर्ष राहायला हे इतिहासात नमूद आहे. आणि तो इथे राहून तो दिल्लीची गादी सांभाळत होता आणि त्याला मराठ्यांचं राज्य बुडवता येत नव्हतं. कधी त्याच्या
तंबूचे कलश कापून नेत होते, कधी लढा देत होते. आणि शिवाजीनंतरसुद्धा मावळ्यांनी जी प्रतिकार क्षमता दाखवली त्याच्यामुळे औरंगजेबाचा नाश झाला नाही. पण औरंगजेबाला चोख उत्तर जर कोणी दिलं असेल तर ते गोविंद सिंगने दिलं. हे करताना त्याची 4ही मुलं मारली गेलेली आहेत, त्याच्या आईला मरण बघावं लागलेलं आहे, बायकोला, आणि तो एकटा राहिलेला आहे, तरीसुद्धा तो प्रतिकार करत राहिला. आणि त्याने औरंगजेबाचा क्रौर्य याला दाद दिली नाही. एकही लढाई तो हरला नाही. तसंच त्यांनी गुरुग्रंथ साहेबाला अंतिम रूप दिलं आहे. हे एक महत्त्वाची, ते आज जी गुरुग्रंथाची प्रत आहे जी पाहता येते अमृतसरला, त्याच्यावर गोविंद सिंगांची स्वाक्षरी आहे. ती त्यांनी, आता हेही पाहण्यासारखं आहे, गुरुग्रंथामध्ये तुम्हाला गोविंद सिंगांची रचना दिसणार नाही. त्यांची रचना दशमग्रंथ अशा स्वतंत्र ग्रंथात आहे. त्याने आधीच्या गुरूंचे जे सगळे उद्गार आहेत, वाणी आहे, त्यातून साकारलेला पंचम गुरूंचा जो गुरुग्रंथ साहेब आहे त्याला शेवटी तुमचा गुरु माना अशी आज्ञा दिली आणि आपलं जीवन संपवलेलं आहे. हे सगळं मी अधिक तपशिलानं शिवाजी महाराजांच्या वेळी बोलणार आहे. पण हिंदू सिख सौहार्द निर्माण करण्यासाठी त्यांनी जे मुख्य काम केलं ते नांदेडला आले आणि नांदेडला ते 2.5 महिने होते. त्या काळात काय काय घटना घडल्या हे सगळं पाहण्यासारखं आहे. या ठिकाणी मी त्यांनी जो 11वा गुरु म्हणून गुरुग्रंथाचं महत्त्व सांगितलं आणि शिखांना आज्ञा दिली की यापुढे तुम्हाला मानवी गुरु होणार नाही. हे जगाच्या इतिहासात एक अप्रतिम उदाहरण आहे की तुम्ही व्यक्तीला गुरु करू नका, ग्रंथांना गुरु करा. अशा पाट्या आपण ग्रंथालयात पाहतो, पण शिखांच्या हे जीवनात आहे. आणि मग मला मोह होतो, मी बायबल वाचलेलं आहे, कुराण वाचलेलं आहे, हिंदूंचे अनेक धर्मग्रंथ आहेत तेही अभ्यासलेले आहेत. या सगळ्या ग्रंथांपेक्षा गुरुग्रंथ साहेबाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये केवळ शीख गुरूंची वाणी नाही, किंबहुना ते 6 आहेत आणि इतर 32 आहेत. त्यामुळे जवळजवळ 500 वर्षात संबंध भारतामध्ये संत आणि भक्त यांनी जे उपदेश केले त्या सगळ्याचा सारांश तुम्हाला त्या ग्रंथात पाहता येतो. त्यामुळे एक प्रकारे ती गुरुवाणी म्हणजे संबंध संत वाङ्मयाचा सारांश आहे आणि त्यातली नामदेवांची वाणी ही मुखबाणी म्हणून आपल्या समोर आहे, शिखांच्या समोर आहे आणि त्यांना ती वंदनीय आहे. त्याच्यावर मी नंतर कबीरदासांच्या विषयी बोलताना आणि संतमताविषयी बोलताना किंवा निर्गुण परंपरेविषयी एकूण उत्तर भारतातल्या बोलताना अधिक तपशिलात जाणार आहे. त्याच्या आधी मी 3 व्यक्तींचा उल्लेख करतो. गोविंद सिंगांनी जे आपला वारस म्हणून ज्याची निवड केली तो बंदा बैरागी हा महाराष्ट्रीय माणूस आहे. हे पाहण्यासारखं आहे. 1708ला त्यांनी बंदा बैरागीला उत्तरेकडे पाठवून दिलं आणि बंदा बैरागांनी पहिलं सिख राज्य हे वायव्य भारतात निर्माण केलेलं आहे. बंदा बैरागीविषयी स्वतंत्रपणानं मराठीत चांगली पुस्तकं झालेली आहेत, ती आपण वाचा. त्याच्यानंतर महाराजा रणजित सिंग हा एक मोठा लढाऊ योद्धा ज्याने आजच्या पंजाबची जडणघडण केली आणि अमृतसरचं मंदिर ज्याच्यामुळे सुवर्ण मंदिर झालं त्याला सोन्याने मढवण्याचं काम ह्या रणजित सिंगनी केलेलं आहे. इंग्रजांना त्याची भयंकर जरब होती म्हणून इंग्रज सतत त्याच्याशी करार करून तू इकडे सरकू नकोस, आम्ही तिकडे येत नाही असं असेल. त्यामुळे इंग्रज शिखांच्या वाट्याला जाऊ शकले नाहीत. मी असं कधी कधी विचार करतो की जर समजा रणजित सिंग आणि पेशवे यांची तार जुळली असते तर संबंध या देशाचा इतिहास बदलला असता, पण तसं झालं नाही. असो, त्याच्यानंतर रणजित सिंहानंतर इंग्रजांनी महाराजा दुलीप सिंह असा त्याचा एक वारसदार ठरवला. त्याचं एक वाक्य मी आपल्याला सांगतो. 22 एप्रिल 1848चं त्याचं हे कथन आहे. गुरूंच्या कृपेनं आम्ही आमच्या सिख प्रदेशात गोप ब्राह्मणांचं रक्षण करीत राहणार आहोत. आमचा पावन धर्म आम्ही अधिक समर्थ आणि समृद्ध करणार आहोत. असं हे दुलीप सिंगाचं म्हणजे रणजित सिंहाच्या वारसाचं म्हणणं आहे.
आता मी या माझ्या तुमच्याशी चाललेल्या संवादाची अखेर म्हणून एका वेगळ्याच विषयाकडे वळणार आहे. ते शिखांचं नेमकं ऋण काय आहे आपल्यावर, संबंध देशावर शिखांचं ऋण काय आहे याच्याकडे मी वळणार आहे. मित्रांनो, आता आपण एकूण सिख समाजाचं जर ऋण काही मानायचं असलं, ध्यानात घ्यायचं असलं, तर काय ध्यानात घेतलं पाहिजे याच्या काही गोष्टी केवळ विचारासाठी आपल्यासमोर ठेवतो आहे. हे पहा, स्वातंत्र्य आंदोलनाच्या आरंभ काळामध्ये जेव्हा लाल बाल पाल होते, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय ही अत्यंत चारित्र्यसंपन्न आणि निर्धाराची विद्वान माणसं होती. यांनी पंजाबचं आणि बंगालचं विभाजन होऊ दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि नंतर भारतीय स्वातंत्र्य जे 47 साली आपल्याला मिळालं तेव्हा आपण पाकिस्तान स्वीकारलं आणि निम्मा पंजाब पाकिस्तानला दिला. याच्याविषयी शिखांच्या मनात राग असतो की तुम्ही हा आमचा प्रदेश कशाला देऊन टाकला. खरं म्हणजे जिनांची मागणी सगळा उत्तर भारत पाकिस्तान व्हावा अशी होती. मी असं म्हणेन की सिख बांधव होते म्हणून पाकिस्तान मर्यादेत राहील, त्याचा संबंध उत्तर भारत पाकिस्तान झाला असता. अनेक सिख आणि सिंधी, आता हे सिंधी हे प्रदेशवाचक नाम आहे आणि सिंधीसुद्धा सिख असतात. अतुर संगताने, पुण्यातले प्रसिद्ध काय म्हणू त्याला, ज्यांनी संबंध नव्या पुण्याची आखणी केली आणि बांधणी केली, हे अतुर संगताने सिख पण ते शीख होते. ते शीख सगळे रिवाज पाळत असत. तेव्हा सिख समाज हा भाषेमुळे, जसे आपण मराठी भाषिक म्हणून ओळख, कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक अशी ओळख शिखांची शीख गुरु संस्थेमुळे बांधले गेलेले आहेत, गुरुद्वारांच्या व्यवस्थेमुळे बांधले गेलेले आहेत. त्यामुळे आजच्या भाषिक प्रांत रचनेमध्ये शिखांवर थोडासा अन्याय आपण करतो, कारण शिखांना त्या गुरुद्वारांच्या संदर्भात, गुरुभक्तीच्या संदर्भात आपण पाहिलं पाहिजे. मी एवढंच म्हणेन की आपल्या सरहद्दीवरच्या इतकी जिद्दी, इतकी पराक्रमी, इतकी प्रतिकारक्षम, शौर्याचा इतिहास असणारी, गुरुनिष्ठ, धर्मशील, श्रमप्रतिष्ठा मानणारी, कष्टकरी, कामकरी आणि समर्थ समृद्ध अशी दुसरी समाज व्यवस्था नाही. गुरु अर्जुन किंवा त्याच्या आधीचे गुरु नानक, तेग बहादूर, गोविंद सिंग हे आणि गुरुग्रंथ हे त्यांचे पंचप्राण आहेत. त्यांच्या इतका छळ कोणत्याही भारतीय समाजाच्या वाट्याला आलेला नाही. अनेक गुरूंना मुसलमानांनी नुसतं छळलं नाही तर त्यांना नष्ट केलेलं आहे. आता एका वेगळ्या विषयाकडे मी फक्त सुतोवाच करतो. जेव्हा क्रांतिकारकांचा इतिहास आपण पाहतो तेव्हा त्यांचा शिरोमणी आहे सरदार भगतसिंग, की ज्याच्यामुळे संबंध क्रांती चळवळीला एक तेज प्राप्त झालं. हा शीख मनुष्य आहे. किंवा काळ्या पाण्याची ज्यांना शिक्षा झाली, मी जेव्हा ते अंदमान बघायला गेलो तिथे फाशी आणि कारावास आजन्म मिळालेल्या 50 बंगाली माणसांची नावं आहेत आणि ठळकपणानं 3 मराठी माणसांची नावं आहेत. सावरकर त्यांचा भाऊ आणि आणखी एक व्यक्ती आहे. आणि पुढं 100 शीख मंडळींची नावं आहेत की ज्यांना फाशीची शिक्षा झाली आणि आजन्म कारावास झाला. म्हणजे शिखांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेमकं काय केलं हे त्या यादीवरनं पाहता येतं. आता मी आणखी एक सांगेन, आज जो भारतामध्ये उद्योग व्यवसाय पसरलेला आहे त्याच्यामध्ये शिखांचं स्थान हे फार महत्त्वाचं आहे. मी एवढंच म्हणेन की शीख हे सुधारित हिंदू आहेत. हे हिंदूने नेमकं काय करायला पाहिजे हे शिखांनी करून दाखवलेलं आहे.
तुलसी रामायणाबद्दल असं म्हटलं जातं की तुलसी रामायण झालं म्हणून उत्तरेत राम भक्ती आणि धर्म टिकला. तसं सिख होते म्हणून आजचा देश उर्वरित भारत शिल्लक राहिलेला आहे. आणि तो शिल्लक राहायचा असेल तर मराठ्यांचा इतिहास ध्यानात घेऊन आपण आणि शिखांनी एकत्र येऊन या भारताचं रक्षण केलं पाहिजे. या ठिकाणी मी पांडुरंग शास्त्री आठवले यांनी काय म्हटलं आहे ते सांगून माझ्या या संवादाचा समारोप करणार आहे. काय म्हटलं आहे त्यांनी? त्यांचं वाक्य असं आहे. पांडुरंग शास्त्री कोण? आधी पांडुरंग शास्त्री आठवले, जे अलीकडच्या काळात झालेले एक महापुरुष, ज्यांनी संबंध गुजरात आणि महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना जोडलं आणि त्यांनी आधुनिक काळामध्ये धर्माचं आचरण कसं करावं याची एक दिशा दाखवून दिली. ते म्हणतात, सिखांनी सौम्य हिंदू धर्माला उत्साहपूर्ण बनवलं. त्यांच्या इतिहासात अनेक चढउतार, चढता पडता काळ आला, पण त्यांनी कधीच हार मानली नाही, कच खाल्ली नाही. आणि आपण काय करतो? परदेशातल्या कॅथॉलिक्स, प्रोटेस्टंट यांचा इतिहास पाहत असतो आणि हा सुद्धा इंग्रजांमुळे आपल्याला पोचतो, पण सिख इतिहास आपण पाहत नाही किंवा त्याची आपल्याला जाणीवही नसते. आणि आपण काय करतो? आपण सिखांना मस्करीचं पात्र बनवतो आणि सरदारजींचे जोक्स मारत असतो. आठवले असं म्हणतात की अशक्त आणि दुबळा पामर जीव कर्तृत्व संपन्न लोकांची थट्टा नाही तर दुसरं काय करणार, त्यांच्याकडे आहे काय? आता हे जे त्याचं म्हणणं आहे ना, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. हे खरं आहे, ही स्पष्टोक्ती एखाद्याला आवडणार नाही, पण मी ह्याच्यात आणखी 2-3 गोष्टी जोडेन. इंग्रजी वळणाची शिक्षण व्यवस्था, दैन्य, दारिद्र्य, अपरिचय आणि अज्ञानाचा आनंद मानणं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषावार प्रांत रचनेनंतर संकुचित स्वार्थ ध्यानी ठेवून साहित्य प्रवाह निर्माण करणं नवनवे, याची भर त्याच्यात पडली आहे. म्हणून सर्व क्षेत्रात आपण नापास झालेले आहोत. आपण जे जे काही करतो आहे त्याच्यात नापास होतो आहे आणि नापासानं पास करण्याचा सध्याचा काळ आहे. आता एक प्रकारचा सुखरामी काळ आहे. सुखराम आठवा तुम्ही, ज्याने भारतात दिल्लीत मंत्री म्हणून राहून काय काय उद्योग केले. सुखराम आठवा. आता मी शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की जी या संबंध शिखांच्या इतिहासावर आणि हिंदूंच्या इतिहासावर प्रकाश झोत टाकणारी गोष्ट आहे. ही गोष्ट फार जुनी आहे. प्रेमचंद वारलेच 1936 मध्ये. त्याच्या आधी 10-12 वर्षे त्यांनी लिहिलेली गोष्ट आहे. त्या गोष्टीचं नाव आहे बडे भाई साहब, म्हणजे मोठे भाऊ. आता मोठे भाऊ कोण आहोत? आपण हिंदू आहोत आणि मग शीख आपले धाकटे भाऊ आहेत असं आपण म्हणतो. पण गोष्ट अशी आहे ती की एका गावात आईवडील त्या 2 भावांना त्यांनी चांगलं शिकावं म्हणून शहरात राहायला पाठवतात आणि मोठ्या भावाला सांगतात, जरा धाकट्याकडे लक्ष द्या, हा धाकटा आहे, लहान आहे, याला काही कळत नाही, तू मोठा आहेस तर तू लक्ष ठेव. मग ते दोघंही येतात शहरामध्ये आणि शहरामध्ये ते राहायला लागल्यानंतर तो मोठा भाऊ सारखा म्हणतो, अरे अभ्यास कर, खेळायला काय जातोस? तो मुलगा म्हणतो, मला पतंग उडवायचं, माझा अभ्यास झाला. पतंग काय उडवतोयस? अभ्यास कर, आपल्याला अभ्यासासाठी म्हण. काहीही तो धाकटा मुलगा करायला लागला की तो मोठा म्हणायचा, हे करायला आपल्याला पाठवलं नाही, आपल्याला अभ्यास करायला पाठवलं, अभ्यास कर. असं करता करता परीक्षा येते. हा मोठा भाऊ त्याला सारखं झापत राहतो आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मोठा भाऊ पास होत नाही आणि धाकटा भाऊ चांगल्या गुणाने पास होतो. असं करता करता, सगळी गोष्ट सांगत नाही, हळूहळू ते दोघं एकाच वर्गात येतात. तेव्हा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ असा फरकच राहतो, एकाच वर्गातले ते येतात. आणि नंतर मोठा भाऊ हा मागे राहतो आणि धाकटा भाऊ पुढे जातो. आणि त्याचं कारण त्या गोष्टीत असं दिलं आहे की तो पतंग उडवतो आणि पतंगाचा आनंद लुटत असतो आणि मोठ्या भावाला सांगतो, तू पण माझ्यासारखा पतंग उडव आणि आनंदी राहा, म्हणजे तू पण पास होशील.
आता ही अशी गोष्ट आहे बडे भाई साहेब, तसं आपलं आहे. आपले धाकटे भाऊ शीख हे काळाची पावलं ओळखून त्याप्रमाणे बदलत गेले आणि ते सतत पास होत राहिले आणि आपण मात्र बऱ्याच वेळा नापास झालेलो आहोत. आजसुद्धा आपण अनेक बाबतीत, मी गमतीनं म्हटलं, नापास मंडळींना पास काय कसं करायचं याचा एक आपल्यासमोर आज प्रश्न आहे. तेव्हा आपण नापास आहोत हे मुळात खरं आहे. नापास होणाऱ्यांना फार तोंड वर करून बोलण्याला अधिकार असू नये. मी शिखांना हिंदूंचे धाकटे भाऊ मानतो या अर्थानं की हा धाकटा भाऊ आपल्यापेक्षा अधिक कर्तबगार निघालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मोठे भाऊ असण्याला अर्थ प्राप्त झाला आहे. आपण शिल्लक आहोत.